जय साऊ, जय ज्योती, जय भीम. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 3 जानेवारी 2026. 3 जानेवारी रोजी माता सावित्रीमाई यांचा जन्म झाला होता. तर त्यांच्या जयंतीबद्दल आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे कार्य काय होते, त्यांनी कार्य काय काय केले होते, ते प्रथम शिक्षिका कशा झाल्या भारत देशाच्या, ते सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. चला, व्हिडिओमध्ये शेवट पण राहा, तुम्हाला सगळी मी माहिती सांगणार आहे. चला. आपल्या भारत देशातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या महान समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री देखील होत्या. म्हणजे कविता लेखनाचाही त्यांना आवड होती माता सावित्रीबाई फुले यांना. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. माता सावित्रीबाईच्या पतीचे नाव होते महात्मा ज्योतिराव फुले. ज्योती गोविंदराव फुले असे होते. सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षण घेतलं. लग्नानंतर शिक्षण घेतलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी 1 जानेवारी 1848 रोजी महिलांसाठी पहिली शाळा देखील केली. त्यालाच मुलींची शाळा असेही म्हटले जाते. माता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले नेहमी स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी लढल्या. त्यांच्या आयुष्यभर लढत राहिल्या त्या. जातीभेद, स्त्री पुरुष असमानता याविरुद्ध त्या नेहमी आवाज उठवत राहिल्या समाजामध्ये आणि त्यांचा साथ देत राहिल्या. माता सावित्रीबाई फुले यांनी विधवांचे केशवपण, बालविवाह, सतीप्रथा, भ्रूणहत्या याविरुद्ध महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी नेहमी आवाज उठवला. स्त्रियांना या रूढी परंपरेतून मुक्त करण्याचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून कार्य केले. आणि या दोघांनी मिळून समाज प्रबोधनाचे देखील कार्य केले. समाजामध्ये योग्य ते माहिती पसरवण्याची कामं केली. विवाह पुनर्विवाहाचा कायदा अंमलात आणला. स्त्रियांना चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर काढले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना हे कार्य करताना, समाज प्रबोधनाचं कार्य करताना खूप समाजाच्या विरोधात जावं लागलं. खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्यात. घरांच्या बाहेर निघावं लागलं. गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील, त्यांनी घराच्या बाहेर देखील काढलं होतं या दोघांना. कारण हे करताय काय, समाजाच्या विरोधात जाऊन कार्य कशाला करतायत, कारण समाजाचा विरोध केला की समाज आपल्याला वाडीत टाकेल असं गोविंदराव फुले म्हणत असत ज्योतिरावांना. पण महात्मा ज्योतिराव फुले हे कोणाचंच ऐकलं नाही. ते बोलले, जे होईल ते होईल, पण मी हे कार्य करणारच, समाजाच्या प्रगतीचं कार्य मी